नमस्कार मंडळी. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण पालकमध्ये मका टाकून अतिशय भन्नाट आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्ही यापूर्वी कधी खाल्ला नसेल. तर मंडळी, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्यांना सुद्धा खाऊ घाला. ते आवडीने खातील आणि कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की आपण हा पदार्थ पालकपासून बनवला आहे. त्यामुळे रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी पालकाची पाने घेतलेली आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कोवळी कोवळी पालकाची पाने घ्यायची आहेत. त्याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही पानं सर्व कट करून घेतलेली आहेत. हे कट केल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे आहेत. आता त्यानंतर इथे मी एक मका घेतलेली आहे. तर मकाला आपल्याला चांगलं असं सोलून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्णपणे मका काढून घेतलेली आहे आणि याला सुद्धा आपल्याला चांगलं असं स्वच्छ धुवून हे मिक्सरला आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. जास्त पण याची पेस्ट अशी बारीक नाही करायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट हवी आहे, थोडी जाडा मोठा. त्यानंतर इथे मी या पालकाचे पानं एका बाउलमध्ये काढलेलं आहे. त्यामध्येच आपल्याला हे वाटलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर इथे बारीक कट केलेला म्हणजे उभा कट केलेला मी कांदा घातलेला आहे. आता कांदा घातल्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट आणि हळद घालायची आहे आणि थोडेसे इथे जिरे सुद्धा घालायचे आहेत. थोडा यामध्ये ओवा देखील आपण घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात, तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे एक वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि या पदार्थाला छान आणि मस्त असा क्रंचनेस येण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा मी तांदळाचं पीठ सुद्धा घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याला पाणी न घालता घट्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. लागलंच तर थोडं घाला, पण शक्यतो नाही लागत. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर मंडळी, आज आपण पालकची आणि मक्याची भजी बनवत आहोत. तर तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने भजी बनवली आहेत का? तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे दोन्ही साईडने छान अशी हे भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात आणि झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भजी बनवून तयार होतात. आणि आता तर काय, पावसाळा चालू झालेला आहे, तर आपण गरमागरम भजी नेहमी बनवतच असतो आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर भजी तुम्ही ट्राय करून पाहिली आणि घरच्यांना जर खाऊ घातली ना, तर ते सुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही हे सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा स्नॅक्स म्हणून किंवा मधल्या वेळेमध्ये सुद्धा बनवून खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.